हॅलो फ्रेंड्स, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा निकाल आलेला आहे आणि जसं की आपण ऑफलाईन क्लासेसमध्ये सांगितलं होतं, कट ऑफ 97 अराउंड असेल आणि कट ऑफ आलेला आहे 98. जे सर्व विद्यार्थी पूर्व परीक्षा पास झालेले आहेत त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि जे काही कारणामुळे पूर्व परीक्षा पास होऊ शकले नाहीत, तर त्यांनी लक्षात ठेवा, जो आत्तापर्यंत केलेला होता अभ्यास तो कधीच वाया जाणार नाही. तो इतर काही एक्झाममध्ये ज्यामधल्या गॅपमध्ये बाकीच्या एक्झाम्स होणार आहेत त्यासाठीही कामाला येणार आहे. तसेच पुढच्या UPSC आणि MPSCच्या पूर्व परीक्षेलाही कामाला येणार आहेत. तर तुम्ही सर्वजण सरप्राईज आणि गिफ्ट हे शब्द वाचून हा व्हिडिओ पाहतायत. तर ते सरप्राईज आपण सांगूयाच. त्याआधी मुख्य परीक्षेची सुरुवात करताना सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल हे आपण मागील वर्षीच्या म्हणजेच 2025च्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांवरून थोडा काही अंदाज लावलेला आहे. तर त्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करताना असं आढळून आलं की साधारणतः UPSCच्या प्रश्नांच्या बेसिसवर MPSCनेही प्रश्न बनवलेले आहेत. GS1चा पेपर थोडासा वगळला तर बाकी GS2, 3, 4 मध्ये तर UPSCच्याही पलीकडील काठिण्य पातळी आयोगाने गाठलेली आहे. 2, 3 मध्येही UPSC सारखा पॅटर्न तुम्हाला दिसतो. काय असतो UPSCचा पॅटर्न? तर UPSCच्या पॅटर्नमध्ये खास करून कोणताही प्रश्न विचारताना त्याचे 2 किंवा 3 सब पार्ट्स केलेले असतात आणि ते 2 सब पार्ट्स किंवा 3 सब पार्ट्स कसे डिवाइड केलेले असतात? तर फर्स्ट पार्ट हा स्टॅटिक पोर्शनवर अवलंबून असतो आणि त्याचे पुढचे प्रश्न म्हणजे उपप्रश्न ज्याला म्हणू आपण ते करंटशी रिलेटेड असतात. आत्ताचे कोणताही GS3चा, GS4चा किंवा GS2चा प्रश्नपत्रिका उचला, त्यात तुम्हाला तसंच जाणवेल. आणि अजून एक वैशिष्ट्य काय होतं आत्ताच्या MPSC मुख्य 2025चं, तर उपप्रश्न हे त्यांनी महाराष्ट्राच्या करंट अफेअर्सवरही विचारलेले आहेत. तर एवढं डिस्कशन नंतर तुमच्या लक्षात येईलच, हे गिफ्ट काहीतरी चालू घडामोडीशी संबंधित असणार आहे. आता मार्केटमध्ये किंवा बाजारात तुम्ही सहसा सोर्सेस पाहिले तर तुम्हाला वन लाइनर चालू घडामोडी ज्या पूर्व परीक्षेला कामाला येतात त्याबाबत खूप सारे मटेरियल अवेलेबल दिसेल आणि विश्लेषणात्मक म्हणजेच वर्णनात्मक मुख्य परीक्षेसाठी मटेरियल रेअर आहे, दुर्मिळ आहे. त्याला कारणंही तशीच आहेत. एकतर खूप जास्त त्याला कष्ट घ्यावं लागतं तसं मटेरियल बनवायला आणि ते मटेरियल बनवण्यासाठी UPSCचे म्हणजे आतापर्यंत आपल्याला पूर्व इतिहास म्हणून काय अवेलेबल आहे तर UPSC परीक्षेचे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका. ते मटेरियल बनवताना UPSCचं पूर्वज्ञान असणं, विश्लेषणात्मक समज असणं, प्रश्न कसे येतात त्या पद्धतीने ते आर्टिकल बनवणं, हे असा खूप मोठा प्रपंच आहे. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला विश्लेषणात्मक करंट घडामोडीचे पुस्तकं दिसणार नाही. पण सह्याद्री IAS इन्स्टिट्यूशनने मागील 1 वर्षापासून म्हणजे मागच्या जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या चालू घडामोडी या विषयनिहाय वेगवेगळ्या मॅगझिन्सच्या फॉर्मॅटमध्ये आपल्यासाठी आणलेल्या आहेत. हा पॅटर्न तुम्हाला UPSC मध्ये दिल्ली साईडला दिसेल, जिथं पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर एक मेन्स मॅरेथॉन टाईप मॅगझिन्स येतात किंवा व्हिजनचं मेन्स 365 तुम्हाला माहितीच असेल. तर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी त्या क्वालिटीचं मटेरियल मिळावं म्हणून आपण असे 7 मॅगझिन्स किंवा बुकलेट्स ज्याला म्हणू शकतात ते आपल्यासाठी आणलेले आहेत आणि ते फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. आपण यानंतर आता ते बुकलेट्स कसे आहेत, कसे वाचावे, त्याच्यामध्ये कसे आपण पार्ट्स केलेत, मुख्य परीक्षेच्या उत्तर लिखाणासाठी त्या बुकलेट्सचा कसा उपयोग होणार आहे ते सर्व यापुढे पाहूया. मी धैर्यशील जगदाळे, तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातील मित्र, मार्गदर्शक आणि अंतिम यशापर्यंतचा सोबती. तर आपल्यासाठी जे फ्री गिफ्ट किंवा सरप्राईज आहे ते आहे हे मुख्य परीक्षेचे विषयनिहाय बुकलेट्स, जे चालू घडामोडी जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत कव्हर करतील. तर तुम्ही म्हणताल परीक्षा तर ऑक्टोबरमध्ये आहे, फेब्रुवारी 2026 पर्यंतच करंट अफेअर्स कामाला येणार आहे का? तर नाही. यापुढील जे फेब्रुवारीपासून सप्टेंबरपर्यंतचं करंट अफेअर्स असेल ते आपण मुख्य परीक्षेच्या आधी आपल्या टेलिग्राम चॅनलवर याच बुकलेटच्या स्वरूपात अपलोड करणार आहोत. पण साधारणतः कोणतीही मुख्य परीक्षा UPSCची असेल किंवा MPSCची असेल, मागील 1.5 वर्षाचे करंट अफेअर्सचे कंटेंट आपण गोळा करतो आणि त्याचा अभ्यास करत असतो. म्हणून आपण
जानेवारी 2025 पासून चालू केलंय. या बुकलेट्समध्ये 1 वर्षाचं करंट अफेअर्स विषयनिहाय कव्हर केलेलं आहे आणि फेब्रुवारी पासून पुढे नंतर बुकलेट्स मेन्स परीक्षेच्या आधी आपण अपलोड करूया. आता हे बुकलेट्स पाहिल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्या पूर्ण टीमनी यामागे किती कष्ट घेतलेले आहेत. मराठीमधून स्टँडर्ड क्वालिटी मटेरियल प्रोव्हाइड करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. जे सर्व काही आमच्या सह्याद्री अकॅडमीशी निगडित विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे. आपण मराठीमधून पूर्ण UPSC लेवलचे क्वालिटी मटेरियल देण्याचा प्रयत्न करत आहोत. याचं कारण एक असं आहे की आता मी स्वतः असेल, माझा UPSCचा अनुभव, मेन्स, इंटरव्ह्यूज आणि त्यासोबत राज्यसेवेचाही अनुभव, हे सर्व इथे एकत्रितपणे कामाला आलेलं आहे. आणि आमची जी फॅकल्टी आहे ती ही सर्व UPSCचा पूर्वानुभव असलेली, UPSCच्या मुख्य आणि मुलाखत दिलेली फॅकल्टी आहे. त्यामुळं त्यांना विश्लेषणात्मक पद्धतीने एखादं कंटेंट कसा द्यायचा विद्यार्थ्यांसाठी सोपा करून याचं ज्ञान अवगत आहे आणि आपण ते सर्व या बुकलेट्सच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करत आहोत. तर हे बुकलेट्स किती आहेत? 7 बुकलेट्स आहेत. इथे तुम्हाला दिसत असतील की नाही माहिती नाही, पण राज्यव्यवस्था पहिलं जे प्रशासन आणि राज्यव्यवस्था हा कशाचा? GS2चा भाग आहे. नंतर येतो सामाजिक न्याय, हाही GS2चा आहे. नंतर आंतरराष्ट्रीय संबंध GS2चा. म्हणजे बघा, GS2 आणि GS3 हे करंट अफेअर्स ओव्हरलोडेड क्वेश्चन पेपर्स असतात. त्यामुळे GS2चे 3 बुकलेट्स आपण तयार केलेले आहेत. राज्यव्यवस्था, प्रशासन, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. नंतर येतं GS3. त्यासाठी आपण छोटे छोटे कोणते बुकलेट्स आहेत? अंतर्गत सुरक्षा, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन आणि नंतर आहे विज्ञान तंत्रज्ञान. यावर खास करून चालू घडामोडीचे प्रश्न विचारले जातात. म्हणून आपण 3 आणि 3 हे GS2 आणि 3 मध्येच कव्हर केलेले आहेत. आणि शेवटचं येतं ते अर्थशास्त्र, याच्या संबंधीचे करंट अफेअर्स. आता जे मगाशी म्हणालो मी की 2025ची मुख्य परीक्षा झाली आणि त्याच्यात विशेष काय जाणवलं की महाराष्ट्रासंबंधी सुद्धा करंट अफेअर्सचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर आपण यानंतर महाराष्ट्रासंबंधीही करंट अफेअर्सचं बुकलेट, न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या चालू घडामोडी संबंधीचे करंट अफेअर्सचं बुकलेट पब्लिश करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता हे बुकलेट कसं वाचावं, त्याचं कंटेंट कसा आपण योग्य रीतीने अरेंज केलेला आहे ते समजून सांगण्यासाठी आपण उदाहरण म्हणून कोणतंही घेऊ शकतो. एक सर्वांना काय आवडतं? पॉलिटी विषय सगळ्यांचा आवडीचा असतो. आपण राज्यव्यवस्था आणि प्रशासन घेऊया. आता त्याच्या आधी इथं आपण एक आर्टिकल काढून ठेवलेलं आहे. त्याच्या आधी तुम्हाला बुकलेटची सुरुवात कशी असेल ते दाखवतो कोणतेही. आता हे बुकलेट कोणतं आहे? सामाजिक न्याय. हे एक कव्हर पेज असणार आहे आपलं, ठीक आहे. आणि इंडेक्समध्येच तुम्हाला समजून जाईल की कसं आहे. आता मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आयोगाने दिलेला आहे त्याप्रमाणे आपण इंडेक्स केलेली आहे. पहिल्यांदा विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग म्हणजेच काय? डेव्हलपमेंटल प्रोसेस. नंतर हे जे आहे समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या कल्याणकारी योजनांवर संबंधित प्रश्न आत्ताही तुम्ही मुख्य परीक्षेत पाहिले असतील. नंतर आहे इथे आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन. हे सर्व कशात येतं? सामाजिक न्यायमध्ये येतं. आता आपण एखादं आर्टिकल पाहू याच्या संबंधी, काय कशा पद्धतीचे आर्टिकल. आणि अजून एक काय आहे? दारिद्र्य आणि त्याच्या संबंधित प्रश्न. आपण एक आर्टिकल पाहिलं की तुमच्या पूर्ण लक्षात येईल. सुरुवातीचंच पाहूया आता. याच्यात महाराष्ट्राच्या संबंधित सामाजिक न्यायाचं आर्टिकल आहे, विकास प्रक्रियेमध्ये येणारं. तर तिथं काय? महाराष्ट्राला FCRA, महाराष्ट्र हे FCRA मान्यता मिळवणारे राज्य आहे. एक सॅम्पल म्हणून आपण एक आर्टिकल पाहूया. तर इथं आम्ही वैशिष्ट्य काय केलेलं आहे? कोणत्याही आर्टिकलची मांडणी ही मुख्य परीक्षेच्या उत्तर लिखाणाला उपयुक्त. उत्तर लिखाण म्हणजे काय? आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन देतो, नंतर बॉडी पार्ट आणि नंतर कन्क्लुजन. आणि आता व्हॅल्यू ॲडिशन म्हणून काय केलेलं आहे ते सांगतो तुम्हाला. सुरुवातीला उत्तर लिखाणाचं काय असतं? इंट्रोडक्शन, प्रस्तावना. तर प्रस्तावनेमध्ये थोडासा त्या बातमीचा इतिहास किंवा त्या बातमी संबंधी तथ्यात्मक माहिती. प्रस्तावना 2-3 ओळीतच असते, तुम्हाला माहिती आहे. लगेच पुढे त्या संबंधीचे कन्सेप्ट्स काय आहेत त्या बातमीचे, म्हणजे FCRA म्हणजे काय, CMRF म्हणजे काय आणि ती बातमी काय आहे, मुख्य वैशिष्ट्ये. हा काय येणार? तुमचा बॉडी पार्ट. आणि तुम्हाला समजण्यास सोपं जावं म्हणून आपण तक्ते, वेगवेगळ्या या अशा इन्फोग्राफिक डायग्राम्स ॲड केलेल्या आहेत. सर्वांना दिसतंय हे? आता इथे लगेच तक्त्यांमध्ये लगेच कंपॅरेटिव्ह स्टडी तुम्हाला लगेच लक्षात येतो. तक्ते ॲड असतील तर ते व्हिज्युअल मेमरीसाठी उपयुक्त असतात. तसाच फायदा तुम्हाला इन्फोग्राफिक्सचा होणार आहे. आपण असे प्रत्येक ठिकाणी इन्फोग्राफिक्स ॲड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला
फक्त हे इन्फोग्राफिक जरी पाठ केले तर तुम्ही, तरी तुमचं ते जे हे लिहायचं असतं काय, पुढील दिशा, पुढील मार्ग किंवा सोल्युशन त्या प्रश्नाचं, ते तुमचं पाठ होऊन जाणार आहे. तर आता इथं काय आहे, आपण बेस्ट केस स्टडीज घेतलेल्या आहेत जगातल्या. म्हणजे तुम्हाला उत्तराची व्हॅल्यू ॲडिशन करायची असेल तर हे असे सपोर्टिव्ह एक्झाम्पल्स द्यावे लागतात आणि इथे आपण ते इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून मांडलेले आहेत. इथं काय आहे, जागतिक सर्वोत्तम पद्धती. आता आणि मग शेवट करताना कसं आहे, इथे दाखवतो तुम्हाला. शेवट आपण काय त्याचं आहे, पुढील वाटचाल कशी होणार आहे दिसतंय तुम्हाला. वे फॉरवर्ड काय असणार आहे, सोल्युशन काय आहे, त्याच्यात अजून सुधारणा कशा करता येतील, अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. आता इथं उदाहरण म्हणून काय आहे, सामाजिक न्यायमधलं पुढील वाटचाल. पुढील वाटचालमध्ये त्यांनी काय केलंय बघा, इथे पुढील वाटचालमध्ये इथे दिलंय सरकारसाठी, म्हणजे सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याही आपण पुढील वाटचाल डिवाइड केली. नंतर स्वयंसेवी संस्थांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, म्हणजे इन्स्टिट्यूशनल लेव्हलला काय सोल्युशन पाहिजे, इंडिव्हिज्युअल लेव्हलला काय सोल्युशन पाहिजे, तुम्हाला जेवढं आठवेल तेवढं तुम्ही परीक्षेत लिहू शकता. सर्व प्रकारे आपण फुल प्रूफ आर्टिकल बनवलेलं आहे. मग इथे तुम्हाला वाटेल की हे फक्त करंट अफेअर्सची फायद्याचं आहे का, तर नाही. स्टॅटिक प्रश्न ही आला तर तुम्हाला स्वयंसेवी संस्था म्हणजे काय, त्यांचं समाजात काय योगदान असतं, स्वयंसेवी संस्थेमध्ये कसा भ्रष्टाचार होतो, ते सर्व स्टॅटिक पार्टही कव्हर होतो. आलं लक्षात. एक आपण उदाहरण म्हणून घेतलंय. दुसरं कोणतं घ्यायचं, आता आंतरराष्ट्रीय संबंधाचं पाहू आपण. आता आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जर जिओग्राफीचा क्वेश्चन असेल किंवा पॉलिटिकल असला आणि तुम्ही मॅप काढला तर लगेच तो इम्पॅक्ट होतो परीक्षकावर. तसेच ती जागाही भरली जाते, तुम्हाला वेळेची बचत होते. म्हणून आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बुकलेटमध्ये मॅप्सचा योग्य वापर केलेला आहे. इथेही बघा तुम्हाला इंडेक्समध्ये दिसेल आपण विभागणी कशी केलेली आहे. सर्वात प्रथम प्रश्न येतात ते भारत आणि शेजारील राष्ट्रांचे संबंध. नंतर ज्या काही बायलॅटरल, द्विपक्षीय, प्रादेशिक किंवा जागतिक गट असतील त्यांच्या संबंधी प्रश्न, म्हणजे काय युनायटेड नेशन, किंवा द्विपक्षीय म्हटल्यावर इंडिया श्रीलंका संबंध, किंवा प्रादेशिक म्हटल्यावर सार्क वगैरे, अशा पद्धतीने. नंतर काय येतं, विकसित आणि विकसनशील देश आणि भारत. तुम्हाला माहिती असेल भारत जगातील जे विकसनशील देश आहेत त्यांचा लीडर म्हणून थोडक्यात काम करतो. साऊथ साऊथ कोऑपरेशन वगैरे असेल तसं. मग त्यांच्याशी संबंधित जे काही हे असतील, बातम्या असतील. आणि नंतर शेवटी काय येतं, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था. हेही महत्त्वाचं आहे. युनायटेड नेशनवर किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्यांचे डिस्प्यूट्स, यावर कायम प्रश्न येतात. अशा पद्धतीने आपण मुख्य परीक्षेच्या दृष्टीनेच याची इंडेक्स अरेंज केलेली आहे. आता आपण एक सहज आर्टिकल पाहूया. इथे बघा, आता आपण अजून एक नवीन फॉर्मॅट तुम्हाला इथे दिसेल. आता 2025 मधील भारताचे परराष्ट्र धोरण यावर डायरेक्ट निबंधही येऊ शकतो. असे काही सह्याद्री स्पेशल्स अशा प्रकारचे आर्टिकल आपण तयार केलेले आहेत की जे 2-3 पानाचे असतील. त्याचा हेतू काय होता असे आर्टिकल्स तयार करण्यामागचा, तर तुम्हाला निबंधाचा प्रश्नही त्या पद्धतीने लिहिता यावा. असा हा किती झाला, ब्रॉड टॉपिक झाला. मग आपण अजून एक काय केलं, आता संकल्पना बॉक्स, कन्सेप्ट बॉक्स तयार केलेला आहे. तिथं त्या आर्टिकल मधल्या ज्या संकल्पना आहेत त्या पहिल्यांदा त्यांच्या डेफिनेशन्स, त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण मग इंट्रोडक्शन, पार्श्वभूमी काय होती त्याची, असं तिथून सुरुवात केलेली आहे. हा कळला कन्सेप्ट बॉक्स. म्हणजे तुम्हाला आर्टिकल वाचताना एखाद्या संज्ञेशी रिलेटेड शंका यायला नको म्हणून आपण कन्सेप्ट बॉक्स आधी केलेला आहे. प्लस अजून एक याच्यात काय बदल आहे, बाकीचं तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच आहे. अजून एक बदल तुम्हाला ठळक जाणवेल की निष्कर्ष जिथे आहे, जिथं आपण वे फॉरवर्ड म्हणतो किंवा सोल्युशन सांगतो त्या मुद्द्यासंबंधी, तर तिथे आपण हा एक बॉक्स ऍड केलेला आहे. तो आहे कीवर्ड्सचा बॉक्स. कीवर्ड्स पाठ करणे का गरजेचे आहे. कीवर्ड्स तुम्हाला मराठीतून नवीन वाटत असेल, UPSC साठी खूप फेमस वर्ड आहे हा कीवर्ड्स. मुलं लिस्ट काढतात कीवर्ड्सची. ते काय करतात, एखादा टॉपिक घेतात आणि त्याच्या संबंधी सगळे कीवर्ड्स लिहून काढतात आणि उत्तर लिहिताना कुठं ना कुठेतरी हे शब्द तुमच्या उत्तरात दिसायला पाहिजे अशा प्रकारे तयारी करतात. तर आपण त्या टॉपिक संबंधीचे कीवर्ड्स इथे सेपरेट दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला शेवटी रिव्हिजन करताना फक्त हे वर्ड्स पाहिले तरी तुम्हाला याच्यावर एक एक वाक्य लिहिलं तरी उत्तर तयार होईल. का म्हटलं मी तुम्हाला की UPSCच्या लेवलचं, त्या क्वालिटीचं करंट अफेअर्स तयार करणं खूप अवघड असतं, कारण की ह्या सर्व अँगल्सनी तिथे विचार करावा लागतो. हे लक्षात आलं. कीवर्ड्स अजून पुढे पाहायचं असेल तर मॅप्स वगैरे सुरुवातीला दिसले तर असतील इथे. आता द्विपक्षीय संबंधात खास करून आपण मॅप्स वापरतो किंवा रिजनल जे गट असतात आपले त्यामध्ये मॅप वापरतो आपण. अशा याचा पण समावेश केलेला आहे.
तक्त्यांचा वगैरे. ठीक आहे. हा कोणता होता? आंतरराष्ट्रीय संबंध. आणि आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशनचे प्रश्न हे करंट अफेअर्स बेसच असतात. 5 प्रश्न येतात मुख्य परीक्षेत जीएस पेपर 2 मध्ये, आणि त्यापैकी जवळजवळ 4 प्रश्न हे करंट अफेअर्स मागील 1 वर्ष ते 1.5 वर्षात घडलेल्या घडामोडींच्या संबंधित असतात. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय संबंध पाहिलं. आता अंतर्गत सुरक्षा हा काय आहे? पेपर 3 मधला पार्ट. मग इथेही आपण म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात लक्षात आलं आपण काय प्रकारे याचं स्ट्रक्चर केलेलं आहे. ठीक आहे, हे एवढं लक्षात आलं तर तुम्हाला याचं महत्त्व कळेल. तुम्ही आत्ता सुरुवात करत असाल 2026ची मेन्ससाठीच्या करंट अफेअर्ससाठी, तर पहिल्यांदा 2025च्या मुख्य परीक्षेचे पेपर्स घ्या आणि तिथे बारकाईने प्रश्नांचे सब पार्ट्स करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्टॅटिकला जेवढं महत्त्व दिलंय तेवढंच करंटला दिलेलं आहे, जो की UPSCच्या मुख्यचा पॅटर्न असतो, तो आयोगाने फॉलो केलेला आहे. त्यामुळे आपण आत्तापर्यंत काय होतं, मुलं प्रिलिम्सच्या वेळेस करंट अफेअर्स भरपूर पाठ करतात, पण ते करंट अफेअर्सचा प्रकार वेगळा आहे. त्या चालू घडामोडी वन लाईनर असतात, फॅक्ट्स पाठ करायचे असतात. आता ज्या मुख्य परीक्षेला तुम्हाला चालू घडामोडींचा उपयोग उत्तर लिखाणात करायचा आहे, त्या चालू घडामोडी ह्या विश्लेषणात्मक, संकल्पनात्मक असतात. तुम्हाला तिथं विचारतील यावर उपाय काय, यामागचे कारण काय, किंवा तुम्ही यासाठी काय बदल सुचवाल, अशा प्रकारचे उत्तरं तुम्हाला पूर्व परीक्षेच्या करंट अफेअर्सच्या अभ्यासावर येणार नाहीत. आणि जर पेपर 2 आणि पेपर 3 पाहिला जीएसचा, तर तुम्ही असं पकडूनच चला 60 ते 70% प्रश्न हे करंट अफेअर्स बेस्ड किंवा हाफ क्वेश्चन करंट अफेअर्सशी रिलेटेड असणार आहे. आणि त्यामध्ये अजून MPSC साठी काय वेगळे आहे, महाराष्ट्राच्या संबंधितही करंट अफेअर्स येणार आहे. हे आता आहे अंतर्गत सुरक्षा, इंटरनल सिक्युरिटी. तुम्हाला माहितीच आहे, इंटरनल सिक्युरिटीमध्ये पण आता महाराष्ट्राच्या संबंधित इंटरनल सिक्युरिटीवर प्रश्न विचारलेला होता. महाराष्ट्र म्हणजे आतापर्यंत इंटरनल सिक्युरिटी शक्यतो आपण भारताच्या संबंधित करतो, इथं महाराष्ट्रावरही प्रश्न आलेला आहे. मग आपण ते महाराष्ट्राच्या संबंधित करंट अफेअर्सचं बुकलेट लवकरच आणू. त्याआधी तुम्ही हे 7 बुकलेट्स, इच बुकलेट इज अराउंड 100 पेजेस असं पकडा, तर 7 बुकलेटचे साधारणतः 600 पेजेस तुम्हाला लवकरात लवकर सुरुवातीला तयार करायचे. कारण का सांगतो करंट अफेअर्स पासूनच सुरुवात करण्याची गरज का? कारण की तुम्ही ह्या चालू घडामोडी पहिल्यांदा वाचणार असता. बाकी सगळे सब्जेक्ट्स आहेत, इतिहास, भूगोल, पॉलिटी किंवा इकॉनॉमिक्स, हे तुमचे आधी वाचून झालेले आहेत, तुम्हाला बॅकग्राऊंड आहे. पण हे करंट अफेअर्स पहिल्यांदा वाचणार आहेत, याला रिव्हिजनची गरज आहे. त्यामुळे सुरुवात करंट अफेअर्स पासून करा, म्हणजे तुमच्या 2 ते 3 रिव्हिजन्स मुख्य परीक्षेच्या पर्यंत होतील. ठीक आहे, नाहीतर काय होईल, शेवटी वाचायला गेले हे तर ते रिप्रोड्यूस होत नाही पेपरमध्ये. पेपरमध्ये लिहिण्यास खूप अडचण येतात. करंट अफेअर्सचे हे शब्द आठवत नाहीत, फॅक्ट्स आठवत नाहीत, म्हणून याला रिव्हिजनची गरज आहे. इतिहास भूगोलाला काय असणार आहे, ती आत्ता वाचणार तुम्ही, म्हणजे ती एक रिव्हिजनच असणार आहे तुमच्यासाठी. ते काय पहिल्यांदा वाचत नाही तुम्ही, म्हणून करंट अफेअर्स पासून सुरुवात करणे गरजेचे आहे. आणि MPSCच्या मार्केटमध्ये चालू घडामोडी मुख्यसाठी खूप एक निरस्ता आढळते. विद्यार्थी किंवा त्या मॅटरमध्ये शिक्षकही त्यावर जास्त भर देत नाहीत, कारण की त्यांना माहिती आहे विद्यार्थ्यांचा अजून स्टॅटिकच झालेलं नाहीये. बरोबर आहे. पण प्रश्नपत्रिका पाहिल्यास असं लक्षात येतं की स्टॅटिक माहिती नसेल तरी करंट अफेअर्सच्या बेसिसवर तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. आणि आपल्या आर्टिकलमध्ये आपण स्टॅटिक पार्टही त्या चालू घडामोडीच्या बातमीचा इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे ते दोन्ही टेन्शन तुम्ही म्हणजे ते तुमचं ते तुम्ही टेन्शन फ्री व्हाल, दोन्ही बाजूंनी सेफ राहाल. ठीक आहे. आता काय अंतर्गत सुरक्षा, पहिलं काय, भारताच्या सुरक्षेला आकार देणारे तांत्रिक सुधार, टेक्नॉलॉजी कशी आंतरराष्ट्रीय सुरक्षेमध्ये उपयोगाला येते. आता UPSCला अशा प्रकारचे निबंधही सुरुवातीला आलेले होते. AIचा वापर अंतर्गत सुरक्षिततेमध्ये, किंवा AIचा वापर काय, AIचा वापर विज्ञान तंत्रज्ञानामध्ये किंवा गरिबी हटवण्यामध्ये, अशा पद्धतीचे ब्रॉड टॉपिक तुम्हाला निबंधालाही येऊ शकतात. तशाही दृष्टीने तुम्ही हे आर्टिकल्स वाचून घेऊ शकता. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय संबंध समजलं, म्हणजे तुम्हाला एक दाखवण्याचं कारण काय की तुम्हाला एक अंदाज येईल. प्लस हे मॅगझिन काय आहे, 4 रंगात आहे, म्हणजे कलरफुल आहे. त्यामुळे तुम्हाला ते सेपरेशन, कोणत्या ह्याला किती महत्त्व द्यायचंय ते लगेच लक्षात येईल. तुम्ही टॅबवर वाचलं तर PDF स्वरूपात तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर ह्या सर्व PDFs फ्रीमध्ये अवेलेबल होतील.
आणि जर तुम्हाला झेरॉक्स घ्यायचे असेल तर आपण जवळजवळ मेन कोर पुण्यामधल्या सर्व झेरॉक्स सेंटरकडं हे मॅगझिन अवेलेबल करून दिलेलं आहे, किंवा तुम्ही टेलिग्रामवरून डाउनलोड करून त्यांच्याकडून झेरॉक्स घेऊ शकता. ठीक आहे. आता हे झालं आंतरराष्ट्रीय सुरक्षा. नंतर पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, जे करंट अफेअर्सचे प्रश्न ज्यावर येतात. पर्यावरणाचे स्टॅटिक प्रश्न MPSCच्या मुख्य परीक्षेला येत नाहीत. तिथं तुम्हाला वनांचे प्रकार, काय मातीचे प्रकार वगैरे विचारणार नाहीत. तिथे पर्यावरणीय आता एखादी आपत्ती घडलेली असेल तर तिचं भौगोलिक कारण काय, त्या दोघांची सांगड घाला, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे, किंवा अर्थव्यवस्थेचा त्याच्यावर तो दुष्परिणाम झालेला आहे का, अशा पद्धतीचे काय म्हणतो आपण त्याला पेपर वाईज निगडित संकल्पना विचारलेल्या जातात. मग आपण आपल्या या चालू घडामोडीच्या मॅगझिनमध्ये ही तसंच फक्त त्या पेपरला स्टिक न राहता, बरोबर आहे, तुम्हाला माहिती असेल राजकारण म्हणजे प्रशासन आणि अर्थव्यवस्था हातात हात घेऊन चालतात. त्यामुळे असं आपण काय करू शकत नाही की GS2 मध्ये अर्थव्यवस्था घ्यायचंच नाही अँगल, आणि GS3 मध्ये प्रशासनाचा अँगल घ्यायचाच नाही, असं स्ट्रिक्ट सेपरेशन आपण करू शकत नाही. उत्तर लिहितानाही तुम्हाला ते करता येत नाही. तुम्हाला हे सर्व उपाय, मग ते राजकीय असतील, आर्थिक असतील, पर्यावरणीय असतील, आणि काही ऐतिहासिक चुका झाल्या असतील आपल्या, तर त्याही सुधारण्यासाठी तिथे उत्तरामध्ये समावेश करावा लागतो. म्हणून तुम्हाला सांगड घालता यायला पाहिजे GS1ची 2शी, 2ची 3शी, 3ची 1शी, तरच तुमचं ते उत्तर परिपूर्ण बनेल. ठीक आहे. मग तशाच पद्धतीने आपण हे आर्टिकल्स तयार केलेले आहेत. हे आहे पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन. मग नेहमीप्रमाणे कशावर, शाश्वत विकासावर प्रश्न येतात. नंतर दुसरं काय आहे, प्रदूषणाचे, खास करून प्रदूषणावर मुख्य परीक्षेला जास्त प्रश्न दिसतात तुम्हाला. जागतिक तापमानवाढ, हवामान बदल हे तर आहेच. ट्रम्प आल्यापासून जे काही प्रक्रिया चालू आहेत त्याच्यामुळे हा हॉट टॉपिक आहे. इंडेक्स पाहिल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल की किती विचार करून आपण टॉपिक्सचं सेग्रिगेशन केलेलं आहे, संवर्धन वगैरे. ठीक आहे. हे पर्यावरण परिस्थिती, नंतर विज्ञान तंत्रज्ञानाचं हे आहे, आणि शेवटी अर्थशास्त्र. सर्व सांगत बसत नाही. तुम्हाला हे महत्त्व कळलेलं असेल. नसेल कळलेलं तर UPSCचे PYQs म्हणजे 2017 पासून पॅटर्न चेंज झाल्यापासून मुख्य परीक्षेचे प्रश्न पहा. तुम्हाला ती बातमी आत्ता कळणार नाही, कारण की ती बातमी त्या वर्षाच्या चालू घडामोडीमधली होती. तुम्हाला असा प्रश्न वाटला की आपण सिलेबसमध्ये कुठे वाचलाच नाही, की समजून घ्या तो चालू घडामोडीचा प्रश्न होता. आणि असे किती प्रश्न येतात बघा तिथे. आणि त्यामुळे तुम्हाला काय कळेल, चालू घडामोडीचं महत्त्व कळेल. मी परत एकदा सांगतो, आत्ता चालू घडामोडीवर कोणीही एवढा भर देत नाही, कारण मटेरियल नाही आहे. आणि चालू घडामोडीचं मटेरियल तयार करायला किंवा त्याचे लेक्चर्स घ्यायला शिक्षकाला 2 तासाचं लेक्चर असेल तर शिक्षकाला 5-6 तास तयारी करावी लागते. कारण की शिक्षकासाठीही ती बातमी नवीनच असते. फक्त शिक्षकाला त्याचं बॅकग्राऊंड माहिती असतं, कशी तिथपर्यंत ती बातमी कशी पोहोचली, आणि ती सोपी करून सांगणं, विद्यार्थ्यांपर्यंत ठेवणं, ते आमचं काम आम्ही समजतो. आणि या 7 बुकलेट्सच्या माध्यमातून आम्ही तशा पद्धतीचं काम करण्यास यशस्वी झालोय असं आम्हाला वाटतंय. त्या संबंधीच्या प्रतिक्रिया तुम्ही हे बुकलेट्स वाचल्यानंतर आम्हाला जरूर कळवा. आणि लवकरच आपण बहुतेक या बुकलेट्सवर म्हणजे चालू घडामोडीच्या अनुषंगाने यूट्यूबवर सिरीजही चालू करणार आहोत, आणि शक्य झाल्यास एखादं मॉड्यूल या संबंधी टाकण्याचा आपला विचार आहे. तसेच तुम्हाला सह्याद्री IAS कडून 2026च्या मुख्य परीक्षेसाठी काय मदत हवी आहे, कोणत्या विषयाचं तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे. आता आपण काय करू शकतो, छोटे छोटे मॉड्यूल्स घ्यायचे असतील तर काय अंतर्गत सुरक्षेच्या संबंधी घेऊ शकतो, आंतरराष्ट्रीय संबंध, सामाजिक न्याय, आपत्ती व्यवस्थापन वगैरे, किंवा अजून काय असतं पेपर 1 मधलं आर्ट अँड कल्चर, वर्ल्ड हिस्ट्री, या संबंधी आपण मॉड्यूल्स छोटे छोटे घेऊ शकतो. त्या पद्धतीचं मटेरियल आपल्याकडे आहे. तुमची जशी रिक्वायरमेंट आहे ती खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. आणि हे सरप्राईज कसं वाटलं हे वाचून आम्हाला काही त्याच्यात बदल व्हावे असतील, काही चुका त्रुटी असतील तर त्याही कळवा. ठीक आहे. सह्याद्री IAS अकॅडमीकडून आपल्याला आत्ताच्या मुख्य परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी स्टडिंग.